फ्रेंड्स, वेलकम टू MS आरीवर्क क्लासेस. तर आजच्या या क्लासमध्ये आपण राऊंड ब्रशचा यूज करून सिंगल ज्या लाईन असतात त्या लाईन कशा पद्धतीने मार्किंग करायच्या आणि ड्रॉइंग करायच्या हे पाहणार आहोत आपण. तर इथे याच्यासाठी ब्लॅक कलर यूज केलेला आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कुठल्याही कलरमध्ये याची प्रॅक्टिस करू शकता. याच्यामध्ये होतं काय आणि यूज काय कलर होतील, तर ब्लॅक कलर घेतलेला आहे आणि राऊंड ब्रश घेतला आहे. आता राऊंड ब्रशने आपण हे जे लाईन्स आहेत त्या मार्किंग करणार आहोत. याच्यासाठी अगोदर तर राऊंड ब्रशचे जे ब्रिसल्स आहेत ते देखील तुम्हाला चेक करायचे आहेत. अगदी सॉफ्ट हवेत आणि साईडला एका बाउलमध्ये पाणी आणि एक नॅपकिन हवा आहे, ज्याने की आपण ब्रश वगैरे स्क्वीज करू शकतो. आणि प्रत्येक वेळेला आता इथं सिंगल कलर यूज करणार आहोत आपण, त्यासाठी पाण्याची गरज नाही. पण ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये काम करणार असाल त्यावेळेला पाणी एका बाउलमध्ये घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये ब्रश व्यवस्थितपणे स्वच्छ करून घेऊ शकता. आता इथं ब्लॅक कलर घेतला आहे, तर ब्लॅक कलरने इथे अगोदर आपण पूर्ण अशी आउटलाईनमध्ये ब्रश घेणार आहोत. आणि या ज्या ब्रशची थिकनेस आहे, म्हणजे तुमच्या जी लाईनची थिकनेस असेल ती सेम पाहिजे आहे ॲज इट इज. कुठेही असं मध्येच ब्रेक झालेली वगैरे नको आहे लाईन. तर त्या लाईनची प्रॅक्टिस करण्यासाठी आपण हे पेंटिंग आज करत आहोत. म्हणजे तुम्ही ही पेंटिंग कुठल्याही शेपमध्ये लाईन्समध्ये करू शकता. त्याच्यामध्ये करायचं एवढंच आहे की आपण ज्या लाईन मार्किंग करणार आहोत, याच्यामध्ये ज्या ड्रॉइंग करणार आहोत त्यांचा थिकनेस सेम राहायला पाहिजे. असं मध्ये कमी जास्त व्हायला नको आहे. याचीच प्रॅक्टिस आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर हा व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू पहा, स्किप करू नका. याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक कलरने पूर्ण अशी लायनिंगचं वर्क करायचं आहे. पेंटिंग वेगळं काही घेणार नाहीत आपण याच्यामध्ये. आणि हा आउटलाइनरचा देखील पुढे यूज केलेला आहे. बऱ्याच जणांचे प्रश्न येतात की आउटलाइनर कुठे यूज होतं, तर आउटलाइनरचा यूज हा आपण स्टेप बाय स्टेप क्लासमध्ये पाहणारच आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आउटलाइनर देखील यूज करणार आहोत. अगोदर तर ब्लॅक कलरने पूर्ण लाईन्स कव्हर करायच्या आहेत. आणि तुम्हाला देखील जर ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असेल तर नक्कीच वर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. आणि व्हिडिओ कसा वाटतोय आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला आवडतील का फॅब्रिक पेंटिंगबद्दलचे, हे देखील नक्कीच कमेंट करून सांगा. जर तुम्हाला आवडत असेल व्हिडिओज तर आपण नक्कीच याची देखील सिरीज स्टार्ट करणार आहोत, तर ती देखील कंटिन्यूमध्ये पहा.
सो आता इथे आउटलाईन करून झाली आहे ब्लॅक कलरमध्ये. आता आउटलाईन तर आपली करून झाली आहे, पण आउटलायनरचा यूज कुठे करायचा आहे, तर आपण जे इथे लाईन्सचं वर्क केलं आहे तर त्याच्या लाईन्सच्या वर्कमध्ये एक एक आपण आउटलायनरनं डॉट घेणार आहोत, जे की हे वेलीमध्ये डिझाईन तयार केलेलं आहे. तर स्मॉल साईजमध्ये डॉट घ्यायचे आहेत आउटलायनरचे. याचा फायनल लुक हा तुम्हाला ड्राय झाल्यानंतर क्लिअरली दिसून येईल. खूप छान प्रकारे आउटलायनरचे लुक दिसतो. जे पण काही आपण ब्लाऊजवरती असेल, तुमच्या दुपट्टावर असेल, साडीवरती असेल, आउटलायनरचा वापर ज्यावेळेस तुम्ही करता त्याला अगदी छान असा लुक येतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.